नमस्कार मित्रांनो, तुम्ही फार्मर आय डीसाठी अर्ज केला आहे. पण स्टेटस कसा चेक करायचा अजूनही तुम्हाला माहीत नाही आहे. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुमच्यासाठी हा व्हिडिओ आहे. 2 मिनिटात तुम्हाला सांगेल की कशाप्रकारे तुम्ही फार्मर आय डी स्टेटस चेक करू शकतात. सर्वात आधी तुम्हाला मोबाईलमध्ये Google Chrome ब्राउझर ओपन करायचं आहे. त्याच्यानंतर सर्च करायचं आहे फार्मर आय डी महाराष्ट्र किंवा संबंधित ऑफिशियल वेबसाईटवर जायचं आहे. वेबसाईट ओपन झाल्यानंतर लॉगिन किंवा स्टेटस चेक हा ऑप्शन दिसेल. तर आपल्याला आता बघूया की फार्मर रजिस्ट्रीचं स्टेटस कसं चेक करावं. तर बघा, इथे तुम्हाला डॅशबोर्ड, चेक इनरोलमेंट स्टेटस, लॉग इन विथ CSC आणि चेक जनसमर्थक KCC स्टेटस. तर आपल्याला चेक इनरोलमेंट स्टेटसवरती क्लिक करायचं आहे. चेक इनरोलमेंट स्टेटसवरती तुम्हाला आधार नंबर, इनरोलमेंट नंबर आणि फार्मर आय डी 3 ऑप्शन दिसतात. तर तुमच्याकडे इनरोलमेंट आय डी तुम्ही फॉर्म भरलेला असेल तर त्याच्यावरती असतो. फार्मर आय डी ज्यांचा अप्रूव्ह असेल त्यांच्याकडे फार्मर आय डी असतो. तर तुमच्याकडे काही नाही तर इथं आधार नंबरचं ऑप्शन आहे. इथं तुम्ही तुमचा आधार नंबर टाकायचा आहे. आधार नंबर टाकून चेकवरती क्लिक करायचं. त्याच्यानंतर तुम्हाला इथे तुमचं फार्मर आय डीचं स्टेटस दिसेल. एकतर अप्रूव्ह असेल तर तिथे अप्रूव्ह दिसेल. त्याच्यानंतर तुम्हाला फार्मर आय डीचा नंबर दिसेल, फार्मर आय डी दिसेल. पेंडिंग असेल तर काही कारणास्तव असू शकते, तुमच्या डॉक्युमेंट्समध्ये काही मिस्टेक असू शकते किंवा रिजेक्ट असं ऑप्शन दिसेल. जर तुमचा अर्ज पेंडिंग असेल तर पुन्हा एकदा तुम्ही डॉक्युमेंट अपलोड करू शकता. रिजेक्ट असेल तर काय कारण किंवा करेक्शन करून तुम्ही तो अर्ज व्यवस्थित करू शकता. तर अशाच प्रकारे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने तुमचा फार्मर आय डी स्टेटस मोबाईलवरून चेक करू शकतात. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि नवनवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायला पण विसरू नका. जर तुम्हाला खरंच फार्मर रजिस्ट्रीबद्दल व्हिडिओ हवा असेल पूर्ण डिटेलमध्ये, तर मी नक्कीच त्यावरती एक व्हिडिओ बनवेल. तुम्ही कमेंट बॉक्समध्ये फार्मर रजिस्ट्री ही कमेंट करावी. जेवढ्या जास्त कमेंट येईल लवकरात लवकर मी फार्मर रजिस्ट्रीवरती व्हिडिओ बनवेल व तुमचे सगळे प्रॉब्लेम, कोणाकोणाला फॉर्म भरताना जे प्रॉब्लेम येतात ते पण मी पूर्णपणे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेन.